नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता खूप अंधार पडलेला असतो. ईशान बाहेरच विचार करत बसलेला असतो. तिथे तोरणे आणि जनार्दन ऑफिसवरून बोलत येत असतात. तोरणे पाहतात की ईशान एवढा रात्रीचा बाहेर बसलेला आहे. ते त्याला म्हणतात, काय रे तुझी गँग कुठे आणि पार्थ आणि कियान कुठे गेले? ईशान मात्र त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तोरणे म्हणतात, अरे ईशान काय विचारतोय मी तुला? ईशान म्हणतो, हो ते येतात आत्ता. तोरणे म्हणतात, अरे अंधार पडलाय, आजोबा ओरडतील, चल घरी. जनार्दन म्हणतात, अरे आजोबांना माहिती आहे का तू इथे बसलायस ते? स्टडी करायचा नाही म्हणून तू इथे टाइमपास करत बसलायस का? ईशान म्हणतो, तुम्ही तरी इथे का उभं राहून टाइमपास करतायत? तुम्ही जा ना, मला नाही बोलायचं तुमच्याशी. जनार्दन रागवतच म्हणतात, काय आजकालची पोरं आहेत, वात्रट कुठला, एक नंबरचा उद्धट. तोरणे म्हणतात, हो ना, आपल्या वेळेस असं बोलायची आपल्याला हिंमत तरी व्हायची का? चला. असं म्हणत जनार्दन आणि तोरणे तिथून निघून जातात. त्यानंतर आता थोड्या वेळाने अनिशसुद्धा ऑफिसवरून येतो. तो ईशानला पाहतो आणि विचारतो की ईशान, अरे काय झालं? ईशान म्हणतो, कुठे, काही नाही. अनिश त्याला विचारतो, मग इथे एकटा का बसलायस? आजोबा काही बोलले का तुला? ईशान म्हणतो की नाही. अनिश म्हणतो, मग पडलास का, खेळत का नाही येस? तर ईशान म्हणतो, हे काय खेळतोय, पण आता कियान घरी गेलाय ना, तो आला की परत आम्ही खेळू. अनिश म्हणतो की हे बघ, परत आला की खेळायचं वगैरे काही नाही, त्याला बाय बोलायचं आणि सरळ घरी यायचं ताबडतोब. होमवर्क असेल ना तुझा? ईशान हो असं म्हणतो. पुढे अनिश घरी निघून येतो. त्यानंतर आता इकडे इरा अशोक मामांना पाडे म्हणून दाखवत असते. पाडे म्हणून झाल्यावरती अशोक मामा म्हणतात की चला आता आपण शुभम करोती म्हणूया. संयमी म्हणते की आजोबा आपण ईशान. तर अनिश म्हणतो की ईशान येतोय, तो पार्थला बाय करण्यासाठी थांबलाय. त्यांनी बाय केलं की तो लगेच वरती निघून येईल. चला तोपर्यंत आपण शुभम करोती म्हणूया. तितक्यात आता तिथे भैरवी पण येते. ती सुद्धा हात धुते आणि सगळ्यांसोबत शुभम करोती म्हणते. आता शुभम करोती म्हणून झाल्यानंतर अशोक मामा देवासमोर हात जोडून म्हणतात की देवा, सगळ्यांना सुखात आणि आनंदात ठेव, सगळ्यांची तब्येत छान राहू दे, सगळ्यांची मनं शांत राहू देत. तर भैरवी सुद्धा हात जोडून देवाला म्हणते की देवा, सगळ्यांना त्यांच्या कामाचं चांगलं फळ मिळू दे, जसं की आता बाबांना मिळालंय. आता हे म्हटल्यावरती अशोक मामा भैरकडे पाहू लागतात. भैरवी म्हणते, अहो बाबा, म्हणजे तुमचं चांगलं काम पाहून कंपनीने त्यांची पॉलिसी रिवाईज केलेली आहे. हे ऐकल्यावरती अशोक मामा खूप आनंदाने म्हणतात की काय? तर भैरवी म्हणते की यस, आता एका फॅमिलीतली 2 माणसं नको, हा रूल त्यांनी सध्या तरी होल्डवरती ठेवलेला आहे. अशोक मामा खुश होऊन म्हणतात की अगं काय सांगतेस काय तू, पण हे नक्की खात्री आहे ना तुला? भैरवी म्हणते की हो बाबा, 100% खात्री आहे. आता कंपनीचा नियम पण आपण मोडत नाही आणि तुमची नोकरी पण जाणार नाही. यावरती अनिश, इरा सगळेजण खुश होतात आणि दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. तर इकडे ईशान हा फार अपसेट झालेला असतो. त्याने त्याच्या आईबाबांसोबत जो काही वेळ घालवलेला असतो ते सगळे क्षण त्याला आठवायला लागतात. त्याचबरोबर अनिश त्याला आज जे काही बोलला की आम्हाला काही कामं नाही आहेत का, अजून तू आम्हाला किती त्रास वगैरे देशील, हे सगळं काही आठवतो आणि ह्यावरती विचार करू लागतो. तर इकडे आता सगळेजण जेवायला बसतात. भैरवी इराला म्हणते की अगं इरा, ईशान कुठे? अशोक मामा म्हणतात, काय ईशान अजून आला नाही? अरे ही काय वेळ आहे का घरी यायची, बेशिस्त. तर इरा म्हणते की आजोबा प्लीज, तुम्ही त्याला आल्या आल्या काही ओरडू नका, आधीच तो खूप अपसेट झालाय. अनिश म्हणतो की हो की, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. भैरवी म्हणते, काय लक्षात आलं नव्हतं? बरं अनिश, तू फोनवर काय बोलत होतास की ईशानने मारामारी केली वगैरे? तर अनिश म्हणतो, हे त्याचं नेहमीच आहे. संयमी म्हणते, नाही हे त्याचं आता नेहमीच नाहीये, ह्यावेळेस त्याचा खरंच काही फॉल्ट नव्हता. इरा भैरवीला म्हणते की माऊ, तुला माहितीये का, अगं त्याच्याशी वर्गातली मित्र खूप मीन वागतात, त्याला सगळेच बोलतात अनाथ अनाथ म्हणून असं चिडवतात. तर अनिश म्हणतो की व्हॉट? अहो बाबा, यातलं मला खरंच काही माहिती नव्हतं. अशोक मामा म्हणतात की कसं माहिती असेल, तुला वेळ कुठे त्याच्याशी बोलायला, तू सगळा वेळ त्याच्यावरती चिडचिड करायलाच घालवत असतो ना. अनिश म्हणतो, आय नो बाबा, दुपारी मी जरा जास्तच ओव्हर ऍक्ट केलं, खरंच एवढं बोलायला नको होतं, पण अहो बाबा, माझी फार महत्वाची मीटिंग सोडून मी आलो होतो हो, त्याच्यामुळे मी असं बोललो गेलो. भैरवी म्हणते, बरं ठीक आहे, मी आता त्याला घेऊन येते, रात्री आपण बोलूया त्याच्याशी सगळेजण. अशोक मामा म्हणतात की हो, आणि मी सुद्धा उद्या त्याच्या शाळेमध्ये जाऊन थेट विचारेलच. त्यानंतर आता भैरवी खाली येते आणि ईशानला पाहू लागते. ईशान काही तिला कुठे दिसत नाही. ती परशुरामला ईशानबद्दल विचारते. त्यावेळेस परशुराम सांगतो की हो, इथंच बसला होता, पण मला देसाईंचा फोन आला, त्यामुळे मी पाठीमागे गेलो होतो सोसायटीच्या, काही काम होतं म्हणून, पण आता इथे नाही येतो, कुठे बरं गेला असेल? भैरवी म्हणते की थांब मी पाहते, असं म्हणत आजूबाजूला पाहते आणि त्यानंतर घरी जाते. आता घरी जाऊन सगळ्यांना सांगते की ईशान खाली नाहीये, तो सापडत नाहीये. आता हे कळल्यावरती हे सगळेजण फार घाबरतात. इरा तर रडायलाच लागते. संयमी म्हणते की आजोबा, मी केव्हापासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की हे जे काही दिसतं ते एवढं सोपं नाहीये, ईशान मुळातच खूप रिझर्व आहे. इरा म्हणते की आजोबा, तुम्हाला माहिती का, ईशान आम्हा दोघींनाही काही सिक्रेट सांगत नाही. संयमी म्हणते, मगाशी आम्ही जाऊन त्याला विचारलं तर तो फक्त रडतच होता.
तर अनिश आणि भैरवी दोघं जण म्हणतात, चल चल आपण बाहेर जाऊन पाहू तो कुठे बाहेर गेलाय का. असं म्हणत घाईघाईत दोघं जण बाहेर पडतात. इरा आता फार रडायला लागते. अशोक मामा म्हणतात, थांब थांब तू रडू नको, भेटेल आपल्याला. असं म्हणत ते देसाईंना फोन लावतात आणि विचारतात की तुमच्या केंकडे आमचा ईशान आलाय का खेळायला. तर देसाई म्हणतात की नाही, तो ट्युशनवरून आल्यापासून हॉलमध्ये अभ्यासच करत बसलाय, काही झालंय का. अशोक मामा म्हणतात काही नाही. असं म्हणत पटकनी फोन कट करतात. इकडे आता भैरवी आणि दोघं जण बाहेर येतात. तर परशुराम विचारतो की सापडला का ईशान. तर हे दोघं जण म्हणतात की नाही. तर परशुराम म्हणतो की ठीक आहे, मी सोसायटीच्या पाठीमागे बघतो. तर हे दोघं जण आता बाहेर सापडायला जातात की ईशान कुठे सापडतोय का. इकडे घरी इरा ही फार रडत असते. ती रडतच अशोक मामांना म्हणते की आजोबा, आय एम रिअली सॉरी. मला माहिती हे सगळं ना माझ्यामुळेच घडलंय. तुम्ही आतमध्ये काहीतरी काम करत असताना मी ईशानवरती लक्ष ठेवायला हवं होतं. मी जर ईशानवरती लक्ष ठेवलं असतं तर तो असा गायब झाला नसता. अशोक मामा तिची समजूत घालत म्हणतात की बाळा, असं काही नाहीये, नको काळजी करूस. इरा म्हणते की आजोबा, आता ईशान सापडला ना तर मी त्याला परत कुठेच कधीच जाऊन देणार नाही. पण आजोबा, तो नक्की सापडेल ना. अशोक मामा म्हणतात की हो, नक्की सापडेल, आपण काढू ना त्याला शोधून. इकडे भैरवी आणि दोघं जण त्याला सापडून दमतात, पण तो काही कुठे सापडत नाही. आता हे दोघं जण घरी येतात. संयमी विचारते की सापडला का ईशान. तर हे दोघं जण म्हणतात की नाही, आम्ही सगळीकडे जाऊन पाहिलं पण ईशान कुठेही सापडलेला नाही. इरा उठते आणि रडतच भैरवीला मिठी मारत म्हणते की माऊ, तो डंबो ईशान कुठे गेला असेल ग, त्याला माहितीये का आजोबा किती त्रासात आहेत ते. तर भैरवी म्हणते की हो, आपण शोधून काढू त्याला, तो आला ना की सगळं काही बोलू आपण त्याच्याशी. तर इकडे आता अनिश हा फोन लावायला लागतो. अशोक मामा म्हणतात, कुणाला फोन लावतोयस अनिश. अनिश म्हणतो त्याच्या क्लास टीचरला. अशोक मामा म्हणतात फोन ठेव. अनिश म्हणतो की बाबा, त्यांना जाब विचारायला हवा. शाळेतली मुलं ईशानला इतका त्रास देतात, लक्ष नको का त्यांनी ठेवायला. अशोक मामा म्हणतात की अनिश फोन ठेव. हे बघ, मी उद्या त्यांच्या शाळेत जाईल आणि त्यांच्या शिक्षकांना जाब सुद्धा विचारेल, पण आता त्याला शोधून काढणं हे जास्त महत्वाचं आहे. पुढे ते म्हणतात की बरं, त्याच्याकडे पैसे आहेत का. तर इरा म्हणते की थांबा, मी आज जाऊन पाहते की त्याने वॉलेट नेलंय की नाही. असं म्हणून ती आतमध्ये जाते. संयमी म्हणते तोपर्यंत मी चंदन आजोबांना फोन करू का. अशोक मामा म्हणतात नाही नको, थांब जरा. तितक्यात तिथे इरा येते आणि ती म्हणते की आजोबा, हे बघा ईशानचं वॉलेट आणि यामध्ये पैसे पण आहेत. अशोक मामा आता फार काळजीत पडतात आणि म्हणतात काही कळत नाहीये, मागे सुद्धा तो असा आल्या आल्या कुठेतरी निघून गेला होता. भैरवी म्हणते की बाबा, आपण पोलिसांना इन्फॉर्म करूयात का प्लीज. अशोक मामा म्हणतात की नको, अजून अर्धा तास थांबूयात, त्यानंतर मग कळूयात. अनिश म्हणतो की बाबा, आजूबाजूच्या गार्डनमध्ये कुठे ग्राउंडमध्ये तो सापडतोय का ते आम्ही पाहतो. असं म्हणत अनिश आणि भैरवी तिथून परत बाहेर निघतात. संयमी म्हणते की मी आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये पण चेक करून येते. असं म्हणून ती सुद्धा आता जाते. आता इरा अशोक मामांना मिठी मारून फार रडत असते आणि रडता रडता झोपून जाते. थोड्या वेळात संयमी येते आणि म्हणते की ईशान बाजूच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा नाहीये. तितक्यात संयमीला चंदनरावचा फोन येतो. संयमी फोन रिसीव्ह करते आणि म्हणते ठीक आहे. पुढे ती अशोक मामांना सांगते की चंदन आजोबा आणि मीनाजी येतात आहेत. आता अशोक मामा थोडा विचार करतात, उठतात आणि संयमीला म्हणतात की मी येतो जरा जाऊन, तू तिच्याकडे लक्ष ठेव. असं म्हणून अशोक मामा आता बाहेर पडतात. आता थोड्या वेळानंतर भैरवी आणि अनिश दोघं जण येतात. आता संयमी परत विचारते की सापडला का ईशान. हे दोघंही म्हणतात की नाही सापडला, खूप ठिकाणी पाहिलं पण तो कुठेच सापडत नाहीये. अनिश विचारतो की बाबा कुठे गेलेत. संयमी म्हणते की ते बाहेर गेलेत ईशानला शोधायला. तर अनिश म्हणतो की बरं सॅम, मला एक नीट आठवून नक्की सांग की ती चिडवणारी मुलं कोण होती आणि तुला माहिती का की ईशान कुठे जाणार आहे, असं काही तुला बोलला होता का, जरा नीट आठवून सांग. आता ह्या दोघी म्हणतात की नाही, आम्हाला काही त्याने सांगितलेलं नाहीये. संयमी म्हणते की आणि ती चिडवणारी पोरं कोण होती ना ते सुद्धा आम्हाला माहिती नाही, नाहीतर मी स्वतः जाऊन बोलले असते. तर आता अनिश कोणाला तरी फोन लावायला लागतो. भैरवी विचारते की कोणाला फोन लावतोयस अनिश. अनिश म्हणतो की क्लास टीचरला फोन लावतोय. भैरवी त्याला आडवत म्हणते की अरे आता 11:15 झालेत, आता ही वेळ आहे का कोणाला फोन लावायची. अनिश आता फार चिडतो आणि खूप रागातच म्हणतो की आई बाबा नाही येत, ही काही चेष्टा करायची गोष्ट झाली का, इतका सेन्सिटिव्ह विषय आहे. ते काही नाही, मी उद्याच जातो आणि त्या शाळेतल्या मुलांकडेच बघतो. भैरवी त्याला शांत करायचा प्रयत्न करत म्हणते की प्लीज अनिश, आता असा वेडेपणा करू नकोस, सगळे स्ट्रेसमध्ये आहेत. अनिश मात्र भयंकर संतापलेला असतो. तो रागातच संयमी आणि इराला म्हणतो की त्या पोरांची नाव आठवा प्लीज, त्या मुलांमुळेच ईशान घर सोडून गेलाय. ईशानला जर काही झालं ना तर त्या मुलांना मी सोडणार नाही. भैरवी त्याला शांत करत म्हणते की अनिश प्लीज थोडं शांत राहा प्लीज. असं म्हणून त्याला ती शांत करायचा प्रयत्न करते. अनिश मात्र अजिबात शांत व्हायला तयार नसतो. तो इरा आणि संयमीला म्हणतो की तुम्ही दोघी जणी नावं आठवून ठेवा, तोपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो. काही झालं तरी मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार म्हणजे जाणार. असं म्हणत आता तो जायला लागतो. भैरवी त्याला अडवायचा प्रयत्न करत असते. तो पुढे जाऊन दरवाजा उघडतो तर अशोक मामा ईशानला घेऊन आलेले असतात. आता त्याला पाहून हे सगळ्यांना थोडं हायचं वाटतं, पण कुणीच कोणाशी बोलत नाही. बऱ्याच वेळ हे एकमेकांकडे पाहत बसतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की मीना ही भैरवी आणि अनिशला म्हणत असते की तुम्ही तुमच्या मुलांचा विचार केला आहात का नाही. ती अनिशला म्हणते की अनिश, आजकाल तुझी चिडचिड फारच वाढली रे, असं मुलांसमोर वागून चालणार नाही, कारण आपण जसं वागतो
तेच पाहून मुलं सुद्धा वागतात. जर मुलं असतील ना तर आपल्या डोक्यावरती बर्फ ठेवावाच लागतो. आता ही 3 मुलं आहेत, उद्या जाऊन तुमची पण मुलं होणार आहेत असं म्हटल्यावरती आता भैरवी तिच्या आईला शांत करायचा प्रयत्न करते. मीना जरा चिडूनच म्हणते की का आता तुम्ही आधी लग्न नको नको म्हणत होतात, आता मुलं पण नको नकोत असं म्हणणार आहेत की नाही, होणार आहेत की नाही तुमची मुलं. तर मित्रांनो, आपल्याला हे सगळं काही आता उद्याच्या भागात पाहायला मिळेल. आजचा भाग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.